माणसं आहेत महाराज स्वतःचं नसलं तरी घेतात, फार वाईट वाटतं. अरे आपलं तर घेऊच नका, निदान आपल्या वाटाला जे येत नाही ते घेऊच नका, पण निदान जे लोकाचं आहे ते तर देऊ द्या. अरे लोकाला गरज आहे आरक्षणाची, ते मिळू द्या, काय अडचण आहे त्याला. काय माणसं आहेत काय काय महाराज, खूप विचित्र आहेत बुवा. अरे बोलतातच महाराज, वाईट वाटतं. अहो 5 दिवसापासून त्या मनोज जरांगेच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही महाराज. कसं कोजागिरीचं दूध माणसाला प्यावं वाटलं असेल महाराज. कोजागिरीचं रात्रीचं 12 वाजताचं दूध नाही पिलो महाराज, नाही मनात येईना ते पिऊ. आमट अमृताचे कण पडणार आहेत, चंद्रामृत येणार आहे. पण तो मनोज जरांगे पाटील तिथं त्या अंतरवाली सराटीत झोपलाय. अरे बघा रे त्याचे गाल खाली गेलेत रे. त्याला छोटीशी मुलगी आहे, या मुली आता खेळतात ना इथं, या वयाची पोरगी आहे त्याची. त्या पोरीला वाटत नसेल का माझ्या बापानं जेवावं, त्याच्या बायकोचं मन लागत असेल का माझा नवरा काही खात नाही, त्याला जर काही झालं तर, त्याची किडनी खराब झाली तर, त्याचं शरीर खराब झालं तर. अरे आपल्या समाजासाठी, मराठ्यासाठी हा माणूस झोपायला तयार नाही, जेवायला तयार नाही, आणि तुम्ही खुशाल जेवता मार, आणि तुम्ही खुशाल त्याला नाव ठेवता. नका रे, तो क्रांतिकारी आहे. आजच्या काळातला छत्रपती शिवाजी महाराज कोणतं, तो मनोज जरांगे. आजच्या काळातला भगतसिंह कोणतं, तो मनोज जरांगे. आजच्या काळातला चंद्रशेखर आझाद कोणतं, तो मनोज जरांगे पाटील आहे. सांगू खरं, समाजासाठी जगणारी अशी खूप कमी माणसं असतात. पैसे घेऊन गपचीप बसणारी माणसं खूप पाहिली असतील तुम्ही, पण माईकवर काय बोलायचं तर इथं बोला म्हणणारा एकच मनोज जरांगे पाटलासारखा माणूस आहे. तो समाजासाठी, मराठ्यासाठी बसलाय. सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर या आणि त्याच्या शंकेचं निरसन करा. मराठा आरक्षण द्याच, तोडगा काढा आणि त्याला मोकळं करा. तो समाजासाठी लढलाय. हो खरं सांगू, जर मराठा आरक्षण मिळालं ना, मिळणारच आहे महाराज. जर मिळालं ना रोहिदास महाराज, तर छत्रपती शिवाजी महाराजासारखे फोटो मनोज जरांगे पाटलाचे घराघरात लागतील बघा. एवढी त्यांनी त्याग केला महाराज, विकला नाही हो. माणसं विकतात महाराज, पैसे दिले की विकतात, जागा दिली की विकतात, व आपल्या जवळचं दिलं की विकतात. न विकणारा मनोज जरांगे पाटील आहे. 5 दिवस झालेत, आज 5वा दिवस आहे. काल तरी शिवाजी महाराजांनी विनंती केली म्हणून 1 ग्लास भर पाणी पिला. पाण्याचा सुद्धा त्याग आहे. दूध नाही, चहा नाही, कॉफी नाही, जेवण नाही. अरे सकाळी खाल्लं, संध्याकाळी जर भेटलं नाही, 10-15 मिनिटं उशीर झाला तर बायकोला हाणू आपण महाराज, लवकर दे, चल पाठ लवकर. पाहणार नाहीत आपण, तिला कल्पना करून पहा. 5-5 दिवस जर जो अन्नाचा घास घेत नाही तर त्याची आठवण काढा. तोंडाजवळ घास आला की त्याची आठवण येऊ द्या. अरे समाजासाठी लढतोय रे, माझ्या मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. फार काळाची गरज आहे. मरू नका, आत्महत्या करू नका. आत्महत्या करू ते म्हणतच नाही, कुणाची गाडी फोडू नका तो म्हणतच नाही जरांगे पाटील. तो म्हणतोय फक्त आरक्षण द्या, आणि आरक्षण द्यावं लागणार आहे महाराज. काळाची गरज आहे, याच्यासाठी सांगत होतो. लांबलं वो आपलं. काही माणसं परमार्थातला प्रयत्न कर, परमार्थातलाच प्रयत्न आहे महाराज त्याचा. पुन्हा ऐका, काही माणसं परमार्थातले प्रयत्न करतात, मिळूनही द्यायला तयार नाही. ओ मी तर असं म्हणतो, ज्याला गरज नाही त्याने कशाला डोकं लावता, ज्याला गरज आहे त्याला मिळू द्या. व फार गरिबाची माणसं आहेत मराठ्यात सुद्धा, एक टायमिंगची भाकर भेटत नाही. मी रात्री बारामती जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये लाटे नावाच्या गावाला कीर्तन केलं रोहिदास महाराज. एका मुलीनं माझं सौजन्य घेतलं होतं, अशा ताईनं. तिचं नाव साक्षी होतं, आडनाव तिचं खलाटे होतं. त्या साक्षी खलाटेनं कीर्तन घेतलं होतं माझं सौजन्य. यूट्यूबला ऐकून म्हटले महाराज तुमचं कीर्तन घ्यायचं. तिथं गेल्यावर कळालं की ज्या टायमिंगला ते देवेंद्र फडणवीसने आरक्षण दिलं का मराठ्याला, तेवढ्याच कालखंडात त्या पुरीचा नंबर लागला त्याच्यात. अहो त्याच्यात ती बसली त्या टक्केवारीत, अभ्यास केला नेमकी त्या टक्केवारीत बसली, ती पास झाली आणि मोठी साहेब झाली. आणि ती म्हटली महाराज त्या आरक्षणात नंबर लागला म्हणून तुमचं पाकिट मी देऊ शकले. माझी इच्छा आहे, जर आपली मुलं मुली नोकरीला लागत असतील, लागू द्या 13% लागू द्या, 16% लागू द्या, 20% लागू द्या, काय तुम्हाला द्यायचं तर लवकर द्या. पण आमचा मनोज जरांगे ज्या विचारासाठी लढतोय त्याला साथ द्या. फार गरज आहे. आता नाही तर मग कधीच नाही बघा. आता जागं व्हा. आता मागं पुढं बघू नका. म्हणजे जाळपोळ करू नका असं मी म्हणत नाही बरं का, कुणाचं नुकसान होईल असं वागू नका. पण समाजासाठी एकत्रित या. त्या मनोज जरांगेच्या पाठीशी उभं राहा. तो तुमच्यासाठी उभा आहे. परमार्थातला प्रयत्न करत चला. भरताला गादी मिळाली, आपला सिद्धांत आहे. पण ऐका, गादी मिळून सुद्धा त्यानं ती गादी सिंहासनामध्ये भरली, रथामध्ये भरली. प्रजा, आई, जावाई, सगळे सासरे सगळ्यांना घेतलं आणि राम प्रभूला गादी द्यायलाच निघाला. बघा परमार्थातल्या प्रयत्नाला कसं फळ मिळतं. गादी घेऊन निघाला. मिळून सुद्धा अनंत महाराज स्वतःला घेतली नाही. गादी घेऊन ज्यावेळेला निघाला त्याला प्रभू रामचंद्राचा चेहरा थोडासा पडला. गादी घेऊन निघाला. भरत चला रे अपने राजा को मना, भरत चला रे अपने भैया को मना,
चला रे अपने राजा को मना। राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने भगत चला रे प्रभु दर्शन भरत चला रे अपने राजा को मना। भगत चला रे अपने भैया को मना, भैया को मना, भैया को। गादी घेऊनच सिंहासन नेऊन निघाला। अवध राम को अर्पण करने प्रभुता प्रभु चरणों में धरने। राम काज के काम सवारे माताएं चली संग प्रजा के भरत चला रे अपने भैया को मना। भावाला म्हणायला निघाला, गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला, परमार्थातला प्रयत्न करायला निघाला, गादी मिळून सुद्धा गादी देवाला द्यायला निघाला तर प्रभू रामचंद्राचा चेहरा पडला आणि सीतामाईनं ओळखलं, प्रभू तुम्ही नाराज का झाला? काय झालंय चेहरा? बायकोला नवऱ्याचा चेहरा ओळखता आला पाहिजे, नवऱ्यालाही बायकोचा चेहरा ओळखता आला पाहिजे, कीर्तनकाराला माणसाचा चेहरा ओळखता आला पाहिजे. आपलं कीर्तन समजतंय का? आपला विनोद समजतोय का? आपला भाव जातोय का? हो, कळालं पाहिजे बरं. चेहरे ओळखता आले पाहिजे, चेहऱ्याची फार माणसं ओळखता आली पाहिजेत. तसंच आहे महाराज, ज्याला ओळखता येत नाही त्याचे कीर्तन झोपून जातात. मग का झोपतात? कळतच नाही त्याला. कळालं पाहिजे, माणसाला कळतंय की नाही लक्षात ठेवा. तसं सीतामाईला कळालं आणि सीतामाईला कळाल्याबरोबर सीतामाईचं जे दुसरं रूप आहे तिला वनदेवी म्हणतात. वनाची जी देवी असते ती प्रगट झाली. सीतामाई अवतारात नाही म्हणून वनदेवी प्रगट झाली. राम प्रभूला हात जोडले. प्रभू नाराज का? काय झालंय? काय काय पर्णकुटी बांधून देऊ का? पाण्याची व्यवस्था करू का? सावलीची व्यवस्था करू का? अरण्यात आला तुम्ही म्हणून नाराज आहेत? तर प्रभू रामचंद्र त्या वनदेवीला म्हटले, वनदेवी तुला जर माझी नाराजी दूर करायची असेल तर माझं एक काम तुला करावं लागेल. काय करावं लागेल? काय नाही म्हटले, बघ ज्या रस्त्यानं आलो ना मी वनवासात, त्या रस्त्याला खूप सारे काटे आहेत, माझ्या पायाला टोचलेत. टोचू दे, पण तुझ्यात सामर्थ्य आहे म्हणते तर तेवढे रस्त्याचे काटे बाजूला कर. तर ती वनदेवी असून म्हटली, प्रभू तुम्ही यायच्या आधी तरी सांगायचं. तुम्ही यायच्या आधी मी सगळा रस्ता साफ करून ठेवला असता. आता तुम्ही आलात आणि तुम्ही आल्यावर कशाला ते काटे साफ करायचे? आता कोण येणार आहे? तर रामचंद्र म्हणतात, वनदेवी त्या रस्त्यानं माझा भरत यायला लागला. माझ्या पायाला काटे टोचू दे, पण माझ्या भरताच्या पायाला एकही काटा टोचला नाही पाहिजे. ऐका रे, याला तर म्हणतात परमार्थाचं फळ. ज्या दिवशी तुम्ही देवाकडे निघता, भजन करायला निघता, त्या दिवशी देवानं तुमचे संकटरूपी काटे बाजूला केलेले असतात, तुमच्या जीवनातले अडथळे बाजूला केलेले असतात. तुम्ही भजन करता ना, मग देव तुमचे संकट बाजूला करत असतो, परमार्थातलं फळ मिळत असतं. प्रभू रामचंद्राजवळ पोहोचला, हंबरडा फोडून भरत रडायला लागला, मला माफ करा म्हणायचं, मला माफ करा. रोहिदास महाराज गंमत अशी आहे, भरताचं चुकलेलं नाही तरी सुद्धा माफी मागतो. इथं माणसं चुकी होऊन सुद्धा नाहीच म्हणतात, वाईट आहे महाराज. हो, चुकलेलं नाही त्याचं तरी हात जोडतो, मला माफ करा. हात जोडण्याची ताकद आहे ना जगात, ती कशात नाही बरं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगे साखरे चालवा, मुंगे साखरे चालवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. तुका म्हणे वा वा वा, तुका म्हणे भावे
हा